भक्तांनो, आजचा दिव्य संदेश तुमच्यावर स्वामींची कृपा पसरवेल. सुरुवात हा करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या मनात आहे अपार माया ममता. त्यांच्या आशीर्वादाने दूर होती साऱ्या चिंता आणि सारी संकट अशी निघून जातात. म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक काम करा. तुमची प्रत्येक काम हे पूर्ण नक्कीच होणार आहे. म्हणजे स्वामी भक्ती हीच खरी साधना आहे आणि जनसेवा हीच खरी प्रार्थना आहे. हे फक्त तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला सर्वांकडून आनंद आणि सहवास नक्कीच चांगला मिळेल. म्हणून तुमच्या भक्तीचा झरा असाच वाहू दे. स्वामी मला नेहमी तुमच्या सहवासात राहू दे. आणि अशक्य तर खूप आहे या जगात, पण स्वामी तुमचं नाव घेतल्यावर सर्व काही शक्य होतं. आणि दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत. आणि तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे असे आपण स्वामींना दररोज म्हटले पाहिजे आणि त्यांना धन्यवाद नक्कीच केले पाहिजे. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र जीवनात पडत नाही. आणि आपल्या इच्छेपेक्षा सुंदर परमेश्वराची योजना असते हे कधीच विसरू नका. आणि म्हणून स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की जगाकडून कधीही अपेक्षा करू नका आणि माझ्याकडून कधीही अपेक्षा सोडू नका. मी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत आणि आपल्याला सांगत सुद्धा आहेत. म्हणून फक्त स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा जगायला शिका. कारण परतून फक्त तारखा येतात, दिवस अजिबात मात्र येत नाही. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात आणि मागण्यात नाही. आणि जो व्यक्ती वाटतो ना त्याला कळतं की आपल्या मनाला किती समाधान लाभता येते. म्हणून जिथे वाणीमध्ये मर्यादा असते तिथे नात्यांमधील गोडवा कधीही मात्र कमी होत नाही. आणि चांगली प्रेरणा देऊन एखाद्याचे मार्गदर्शन करणे ही देखील एक प्रकारची सेवा आहे. आणि अशीच तुम्ही गुरूंची सुद्धा सेवा केलीच पाहिजे. आणि जो तुलना करणे थांबवू शकतो तोच जीवनात समाधान नक्कीच मात्र मिळवू शकतो. म्हणून आयुष्यभरासाठी स्वामींवर थोडा विश्वास ठेवून बघा. ते कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत. उलट तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला सांभाळता येणार नाही. आणि संयम आणि नम्रतेने परिपूर्ण वर्तन व्यक्तीला नेहमी परमेश्वराच्या जवळ नेत असते. म्हणून तुम्ही संयम ठेवायला शिका. परमेश्वर तुम्हाला हेच सांगत असतो की बाळा, सर्व काही तुला मिळेल, फक्त तू संयम राख. म्हणून जिंकल्याने व्यक्तीला आनंद मिळतो तर हरल्याने ज्ञान मिळत असते. व्यक्तीच्या विकासासाठी दोन्ही महत्वाचे नक्कीच आहे. म्हणून प्रत्येक क्षेत्रात कष्ट करावे लागतात. लोखंड सुद्धा निष्क्रिय राहिल्यास गंज नक्कीच पकडत असते. म्हणून ना हारण्याची गरज आहे ना हरवण्याची गरज आहे. जीवन एक खेळ आहे. खेळणे खूप महत्वाचे आहे. म्हणून करून दाखवा असे काहीतरी. जगही तुमच्यासारखे बनण्यासाठी करेल घाई आणि विचारेल तुम्हाला की कसं काय केलंस एवढं मोठं साम्राज्य. असंच तुम्ही निर्माण करून दाखवा. आणि नवीन दिवस आहे, नवीन गोष्टी करूया. जरी काल हरलो असलो तरी आज नवीन सुरुवात मात्र नक्कीच करूया. आणि यशस्वी तोच होतो ज्याला त्यांच्या कामात आनंद मिळत असतो. आणि तुमच्या कामात तुम्हाला आनंद मिळत नसेल तर तुम्ही ते काम जास्त वेळापर्यंत करू शकत नाही आणि तुम्ही ते नक्कीच ध्येयापर्यंत पोहोचूही शकत नाही. म्हणून त्या कामामध्ये तुम्हाला पूर्णपणे नक्कीच इंटरेस्ट असायला हवा आणि ते काम तुम्हाला आवडायला सुद्धा हवं. तरच तुम्ही त्या कामामध्ये भरपूर पुढे जाल आणि भरपूर प्रगती सुद्धा कराल. म्हणून लाख चुका करून पण मला समजून घेतलंय माझ्या स्वामींनी. आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे ते आहेत आमचे गुरु आणि ते आहेत गुरु माऊली स्वामी समर्थ. म्हणून स्वामी तुम्हाला बोध देत आहेत आणि सांगत आहेत, स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका. कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस दाखवते. म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे नक्की शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये नक्कीच आपण विकसित केली पाहिजे. आणि लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या. कारण जर आपण आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर मग आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळत असते. आणि वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य नक्कीच करू शकतो आणि त्याच्या ध्येयापर्यंत तो नक्कीच पोहोचू सुद्धा शकतो. म्हणून पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव मात्र होत नाही. म्हणून जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल
तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य तुमच्यात ठेवा. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम मात्र नक्कीच घ्यावे लागत असतात. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधी अपयश मात्र येत नाही. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्वाची आहे. कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपले आयुष्य मोठे बदल घडून आणू शकते. आणि जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री मात्र नक्कीच असते. म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका. कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. आणि त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने प्रयत्न आपण करायला पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव हा खूप महत्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येत असते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व हे निर्माण करता येणे शक्य होते. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता नक्कीच येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते. फक्त नशीब म्हणत असते की तुमची तयारी असेल तर मी तुमच्या जवळ येईल. मग तुमची तयारी जर नसेल तर नशीब सुद्धा तुम्हाला साथ देणार नाही. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास हा स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्वाचे सुद्धा असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. आणि त्या पायऱ्या चढत गेलं की आपण त्या शिखरावर पोहोचत असतो. तसेच जीवनामध्ये असते. छोटे छोटे तुम्ही नक्कीच टार्गेट ठेवले आणि ते पूर्ण करत गेले तर तुम्ही नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचाल. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीकडे लक्ष द्या. कारण आपला आत्मविश्वास हाच फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढत असतो. आणि आपण जी ताकद दाखवत असतो त्याने तो आत्मविश्वास पुढे पुढे जात असतो. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्यासाठी ताकद आणि सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच ते मिळणार नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे मात्र तुम्ही लक्ष द्या. कारण जर मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग हा नक्कीच निर्माण होतो आणि तो आपल्याला सुखकरही वाटत असतो. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास नक्कीच मदत करतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि हे सुद्धा नक्कीच खरं आहे आणि सत्य सुद्धा आहे. म्हणून तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देते. आणि आपले स्वामी माऊली सुद्धा तुम्हाला नक्कीच मनापासून साथ देतील. आणि ते तुम्हाला म्हणतील, बाळ पुढे चल, काही अशक्य नाही, तू फक्त चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अशक्यही शक्य करतील स्वामी या वचनावर फक्त विश्वास ठेवा. बघा तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येईल आणि स्वामींचा अनुभव सुद्धा येईल. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य ते गोष्ट शक्य करण्याची ताकद देतात आणि तेच आपल्याला पुढे घेऊन जात असतात. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग हा निर्माण नक्कीच करू शकतो. आणि तो मार्ग तुम्ही निर्माण केला तर तुम्ही नक्कीच सुखकररित्या नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकता. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला येत नाहीत आणि ते येणार सुद्धा नाहीत. कारण प्रत्येकालाच त्या वाईट परिस्थितीचा सामना हा करावा लागत असतो. मग तुम्ही आम्ही कोण आहोत? देवाला सुद्धा ते चुकलं नाही, एवढं लक्षात घ्या. जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा. कारण साधी राहणी, उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून नक्कीच देत असते. म्हणून तुम्ही फक्त चांगलेच राहून फक्त चांगले लोकांना दाखवून कधी पुढे जाऊ शकत नाही. तुमची फक्त ताकद हे लक्षात ठेवा की तुमच्या मनात आहे आणि तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही नक्कीच बनत जाता. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा. कारण
आपण कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव नक्कीच प्रतिकूल परिस्थिती ही करून देत असते. आणि परिस्थिती आपल्याला नक्कीच भाग पाडत असते की बाळा, तू आता काम कर. भरपूर टाइमपास झाला आणि जीवनामध्ये भरपूर आळस केला, पण परिस्थिती आपल्याला दाखवून देते की तुला आता काम करण्याची गरज आहे. म्हणून त्यातून सुद्धा आपल्याला एक प्रेरणा मिळत असते आणि एक मोटिवेशन मिळत असतं. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण मात्र नक्कीच राहत असतात. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन आपण जगायला शिकलं पाहिजे. कारण ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसतो तो व्यक्ती आधीच खचून गेलेला असतो. मग तो पुढे जाण्याचे चान्सेस फार कमी असतात. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवू न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते. आणि ती ताकदच आणि ती हिंमतच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठे यशस्वी मात्र नक्कीच बनवू शकते. आणि नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर लवकरात लवकर पोहोचू शकता. आणि त्यासाठी तुमच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद देखील तेवढ्याच ताकदीने असतो. म्हणून आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या. कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात आणि चांगले दिवस बघण्यासाठी त्या व्यक्तींचा मोठा वाटा सुद्धा असतो. म्हणून संघर्षाच्या काळात हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिक तयार करा. आणि कारण आपली हीच मानसिकता आपल्या मनास दुर्बल न बनवता खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करते आणि तीच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडला पाहिजे. आणि तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही मात्र रोखू शकणार नाही, हेही तितकेच खरं आहे. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्वाचा आहे, पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न मात्र करत असतो. आणि म्हणून एकट्याने आपण तेव्हा तो चॅलेंज आपल्या अंगावर घेत असतो, तेव्हा आपण जगण्याचा खरा नक्कीच जीवन प्रवास सुरुवात करत असतो. आणि वेळ ही सगळ्यांची येत असते. त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा. कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र नक्कीच करावे लागतात. आणि ते कष्ट करण्याची तयारी आपल्यामध्ये नक्कीच असायला पाहिजे. म्हणून जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत मात्र नक्कीच ठरत असतो. आणि तोच आपल्याला त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मदतही करत असतो. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या. कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला मात्र देत असते. आणि यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांची प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर आपण यशस्वी नक्कीच होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कारण अशा संघर्षातून आपल्यात संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव मात्र मिळत असतो. आणि आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच, आणि त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता ही स्वतःमध्ये आपण निर्माण केली पाहिजे. म्हणून कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे हे गरजेचे मात्र असते. आणि तेच आपण केले पाहिजे. आणि ती कल्पना जर सत्यात उतरली तर भरपूर काही गोष्टी या तुम्हाला सुख देऊन जातील. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्वाचे आहे. आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास मात्र करत असतो. आणि तो अभ्यासच आपल्याला संपूर्ण दाखवून देत असतो की आपण काय करायचे आणि काय करायचे नाही. आणि समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो होणारच आहे. आणि तो प्रत्येकाला झालाय, देवाला झालाय, मोठमोठ्या लोकांना झालाय. मग तुम्हाला झालं तर त्यात काय तुमचा तोटा नाही. तुम्ही फक्त चांगल्या मार्गाने आहेत हे फक्त बाद झाले आणि तुमचा फक्त देवावर विश्वास आहे एवढंच फक्त बाद झालं. सर्व काही देव बघून घेतील आणि तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करायचे आहे. जीवनात अपयश आल्यास निराश मात्र होऊ नका.
कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते. आणि ती तयारी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती सुद्धा कराल. म्हणून तुम्हाला जीवनामध्ये पुस्तकं वाचणं खूप महत्वाचं आहे, कारण त्यातून जे आपल्याला ज्ञान मिळत असतं ते खूप अनमोल असतं आणि खूप महत्वाचं सुद्धा असतं. कारण वाचनाची आवड निर्माण तुम्ही जर केली तर कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद देते. आणि जे लोक त्या मार्गामध्ये चुकलेत तर त्यांच्या चुका ओळखून आपण त्या चुका करू नये याचे मार्गदर्शन आपल्याला त्यातून मिळत असते. म्हणून आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. आणि त्यातून न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता फक्त आपल्या मनात आपण ठेवली पाहिजे. आणि ती मानसिकताच आपल्याला ते पुढे घेऊन जाण्यासाठी आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत असते. म्हणून आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप महत्वाचे आणि खूप गरजेचे आहे. कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करत असते. आणि ते जीवन जगण्यात जर मदत करत असले तर ते आपल्याला जीवन जगण्यात पुढे सुद्धा घेऊन जात असतात. आणि असेच मित्र आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकवून सुद्धा जात असतात, कारण त्यांनी जीवनामध्ये भरपूर अनुभव मिळवलेले असतात. आणि त्या अनुभवातून आपण त्यांनी ज्या चुका केल्या त्या आपण सुद्धा करणार नाही. आणि त्यांना जे चांगली कामं केलीत ती चांगली कामं सुद्धा आपण करू शकतो. म्हणून आपण जीवनात नक्कीच चांगले मित्र सुद्धा जोडले पाहिजेत. आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तरच आपलं ध्येय हे गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून आपल्याला देत असतात. आणि आपल्याला त्यातून नक्कीच मोठा रिवॉर्ड सुद्धा मिळत असतो. म्हणून जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे आहे. आणि तुम्ही कोणाला तरी गुरु हे केलेच पाहिजे. मग तो तुमचा मित्र असो किंवा मग तुमचे आई वडील असो किंवा मग तुमचे ते शिक्षक असो की कोणीही असो, नक्कीच गुरुचे स्थान हे खूप महत्वाचे असते. कारण योग्य मार्गदर्शन हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. आणि त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे नक्कीच आवश्यक सुद्धा असते. म्हणून सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तर आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ही निर्माण मात्र होऊ शकते. आणि ती निर्माण नक्कीच होणार सुद्धा आहे. आणि आपले काम शांततेत करण्याची सवय फक्त तुम्ही लावून घ्या. कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम मात्र नक्कीच करू शकतो. आणि ते काम केल्यावरच आपण पुढेही जाऊ शकतो. आणि जीवनात अशी वेळ येते की तिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो, पण असे करू नका. कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि पुढे घेऊन जात असतात. म्हणून मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने हे मैदान मात्र नक्कीच गाजले पाहिजे. आणि आपण असे लढले होतो असे सगळ्यांनी सांगितले सुद्धा पाहिजे. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष हे ध्येयावर केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा ज्या आपणास ध्येय साध्य करताना आपले मन विचलित करतात. आणि तेव्हाच आपण आपले ध्येय नक्कीच साध्य मात्र करू शकतो. म्हणून आयुष्यात नियोजनास प्राधान्य द्या, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात मात्र नक्कीच करता येते. आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका. जर जीवन सुरुवात केली तर मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल. आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्यासोबत नक्कीच असेल. आणि तो अनुभवच तुम्हाला नक्कीच काही गोष्टींचा नक्कीच वेळ वाया न घालवता तुम्हाला लवकर यशापर्यंत पोहोचू शकतो. कारण तुम्हाला आता माहित आहे की मी कुठं चूक करायची आणि कुठं नाही करायची ते. म्हणून आपले विचार आपले भवितव्य घडविण्यासाठी मदत करतात. म्हणून जेवढे चांगले विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये भरले तेवढे चांगले विचार तुम्ही पुढे घेऊन जात असतात. आणि कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. आणि त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण जीवनामध्ये इमानदारीने केला पाहिजे. आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत. कारण प्रत्यक्ष मैदानात ते जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न मात्र नक्कीच करत असतात. आणि यशस्वी व्यक्ती व्हावे असे वाटत असेल आणि व्हायचे असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला नक्कीच मात्र होणार नाही. आणि मनापासून तो विजय सुद्धा आपल्याला मिळणार नाही. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे
कधीच तुम्ही जीवनात सोडू नका आणि म्हणून ज्ञान प्राप्त करत राहा आणि ज्ञान मात्र मनापासून मिळवत राहा. जशास तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासही मदत नक्कीच करेल. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होत असते आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करता येत असतो. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप वेळेस मिळते, त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच मनापासून करा आणि नक्कीच तुम्हाला ते मनही भरपूर काही तुम्हाला देईल आणि भरपूर काही तुम्हाला मनापासून आवाज येतील आणि त्यातून तुम्ही भरपूर शिकाल सुद्धा. म्हणून जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर असे या संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात मात्र नक्कीच असेल. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे नक्की शिकवत असतो. आणि शिकून ज्ञान मिळवणे आणि जीवनात महत्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळाल्याशिवाय आणि मिळवण्यासाठी हे आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे हे मात्र नक्कीच गरजेचे आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्कीच शिकवत असते आणि त्यातून आपण काय नाही केले पाहिजे आणि काय केले पाहिजे हे आपल्याला नक्कीच कळत असते. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी मिळतात आणि फार नशीबवान लोकांना ते मिळत असतात. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य नाही. म्हणून सुरुवात ही खूप महत्वाची गोष्ट असते. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्याग किंवा किंमत मोजल्याशिवाय मिळत नसते. मग तुम्हाला ती कष्टावर मिळेल, नाहीतर मग पैशांवर मिळेल, नाहीतर मग तुम्हाला तुमचा वेळ मात्र नक्कीच द्यावा लागेल. कोणत्याही गोष्टीतून ते आपल्याकडून ते वसूल करून घेत असते. आणि यशस्वी व्यक्तीच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे. कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत नक्कीच करत असतात. आणि हे छंद आपल्याला जीवनात आपण यशस्वी झाल्यावर ते आपल्याला जोपासायला आणि ते आनंद द्यायला मदत करत असतात. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींवर विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. आणि तो आत्मविश्वासच आपल्याला भरपूर काही देऊन जातो. आणि जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही, एवढे मात्र लक्षात ठेवा. आणि कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे. आणि कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्यासोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील आणि स्वतःसाठी हे जगावेच लागेल. आणि कधी ना कधी असा काळ तुमच्यावर नक्कीच येईल. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे. कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे हे सोडून देत असतात आणि ते विचार करणेही सोडून देत असतात आणि चुकीच्या मार्गाला ते जात असतात. म्हणून असे न करता आपण नेहमी चांगल्या मार्गावर राहिले पाहिजे आणि चांगल्या मार्गालाच गेले पाहिजे. म्हणून जीवनात तुम्ही स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्वाचा आहे. कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मात्र नक्कीच मिळत असते. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे. कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर नक्कीच येऊ शकाल आणि प्रगती नक्कीच जीवनात करू शकाल. म्हणून जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो. कारण यश मिळवण्यासाठी
प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला आहे आणि तो संघर्ष प्रत्येकाला करायचाच आहे आणि तो प्रत्येकाला होणारच आहे. कारण प्रत्येकाला संघर्ष आल्याशिवाय त्याला यशही दिसणार नाही आणि त्याला कोणती तरी किंमत ही मोजावीच लागेल. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे आणि वाईट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे ती नक्कीच प्रेरणा असायला हवी आणि त्या आयुष्यात तुम्हाला नक्कीच त्यांना सामोरे गेल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा हे सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य मात्र नक्कीच मनापासून घडवतील. म्हणून परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण नक्कीच बनवू शकते. आणि जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणी यशस्वी मात्र होऊ शकत नाही. आणि खडतर काळ आपणास सामर्थ्यवान बनवतो. एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती त्या सामोरे गेल्यास आपली भीती नाहीशी करून आपला आत्मविश्वास वाढवेल आणि त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी मन एकाग्र करून खंबीरपणे उभे राहणे आपले काम आहे आणि तेच आपण केले पाहिजे आणि खंबीरपणे आपण उभे राहिले पाहिजे. कारण तुम्हाला जीवनात तेच पुढे गोष्ट घेऊन जाईल आणि तीच गोष्ट तुम्हाला भरपूर दुनियाही दाखवेल. म्हणून जीवन यश मिळवण्यासाठी आपण जिथे फायदा किंवा वाट सोपी असेल असे क्षेत्र निवडतो. असे करताना आपण हे विसरतो की ज्या क्षेत्रात आपण अवघड समजतो तिथे यश मिळवण्याची शक्यता जास्त असते. कारण तिथे गर्दी कमी असते एवढे मात्र निश्चित आहे. आणि तिथे गर्दी कमी असली की यश आपल्याला लवकर मिळत असते. आणि अनुभवातून मिळालेले ज्ञान यामुळे महत्वाचे आहे की जे आपल्याला कमी वयात जीवनातील वास्तविकता लक्षात आणून देते आणि अनुभवामुळे आपल्याला ते ज्ञान मिळत असते. म्हणून अनुभव हा खूप जीवनामध्ये महत्वाचा सुद्धा असतो. कारण त्यातून आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकावयास मिळतात. आणि माणसाचे मन हळवे असले तर चालेल पण दुबळे नसावे. कारण दुबळे मन योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे तुम्ही जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्काचा विषय असेल तिथे तुमचे मन कठोर करून निर्णय हा घेतलाच पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, चांगल्या काळापेक्षा वाईट काळाने खूप महान व्यक्ती घडवल्या आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता अशा परिस्थितीवर मात करणे नक्कीच आवश्यक आहे. आणि जीवनात या गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या सुद्धा पाहिजेत. आणि दुःखात संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या. कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र जीवनात गरज असते. आणि तो आधार दिला तर ते आपला नक्कीच कधी विसरणार नाही आणि कधीच आपले उपकार ते विसरू शकणार नाही. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून टिकवणे महत्वाचे आहे. मग तो पैसा असेल किंवा माणसे. कारण वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार केला तर सत्य परिस्थिती आपल्या लक्षात येते आणि आपण त्यावर विचार नक्कीच करायला पाहिजे. यश मिळाले म्हणजे ते कायमचे नसते तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. तसेच अपयश म्हणजे शेवट कधीच नसतो. त्यामुळे अपयशानंतर प्रयत्न करणे नक्कीच तुम्ही जीवनात थांबवू नका. आणि एखाद्या ओसाड अशा माळ रानावर छोटेसे रोपटे उगवण्याचे धाडस करते. त्यावरून आपल्याला किती प्रतिकूल कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत असते. कारण ते रोपटं कुठेही उगवतं आणि कसंही उगवतं पण ते उगवून राहतं. म्हणून तसं आपल्याला कुठूनही प्रयत्न करून आणि कसेही प्रयत्न करून फक्त यशस्वी व्हायचे आहे एवढंच आपण ठरवले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि संकटाच्या काळात स्वामी आपल्या सोबत असतातच आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्या सोबत असतातच. फक्त आपण त्यांचे नाम घेतले राहिले पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण दररोज केले तर ती प्रेरणाही आपल्याला लवकरात लवकर मिळेल. म्हणून संकटाचा आणि संघर्षाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटावर मात करणे हे फक्त आपलं काम आहे आणि तेच महत्वाचं आहे. ते आपण सुद्धा इमानदारीने आणि चांगल्या प्रकारे करायचं आहे. जीवनात जे निर्णय अवघड असतात ते जे निर्णय आपल्या आयुष्यासाठी योग्य ठरत असतात. त्यामुळे भीत जगण्यापेक्षा ठाम निर्णय घ्यायला शिका. आणि तो ठाम निर्णय तुम्ही एकदा घेतला की तुम्हाला नक्कीच जीवनात पुढेही ठाम निर्णय घेण्यास कधी कमतरता भासणार नाही आणि कधी तुम्ही मागे वळून बघणार नाही. तुमच्या साम्राज्याचा पाया इतका मजबूत तुम्ही ठेवला पाहिजे की जो प्रत्येकाचा आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करेल. कारण जर तुम्ही पाया मजबूत नसेल तर एखादी इमारतही उभी राहत नाही आणि ती उभी राहू शकत नाही. कारण ती बळकट नसते, कारण तिचा पाया हा कच्चा राहून जात असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आयुष्य जगताना आपल्याला मिळालेला सल्ला विचारात घेऊन आपल्याला व्यक्ती महत्वाची तपासणी करावी. कारण एखादा सल्ला आपल्याला फायदेशीर मात्र नक्कीच ठरू शकतो आणि तो आपल्याला आपले जीवन बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो.
म्हणून समाजात एखादा नवीन बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी. कारण आपण इतिहास बघितला तर एखाद्या क्रांतिकारी बदलाची सुरुवात एका व्यक्तीने केलेली आहे आणि त्यापासून समाजाने प्रेरणा घेऊन बदल हे स्वीकारलेले नक्कीच आहेत. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा. कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने उभे राहते आणि ते त्यांना मदत देखील नक्कीच करत असते. म्हणून त्यांना मदत करण्यासाठी फक्त तुम्ही नशिबावर अवलंबून राहता, तुम्ही स्वकष्टाने नक्कीच पुढे गेले पाहिजे. आणि तुमच्यासोबत नशीब नसेल पण स्वामींचा हात तुमच्या पाठीवर नक्कीच असणार आहे. म्हणून स्वामींचा विचारात घेऊन आणि स्वामींचा विचार करून नक्कीच तुम्ही प्रगतीच्या पथावर जाल आणि ते तुमच्या पाठीशी नक्कीच राहतील आणि शेवटपर्यंत उभे राहतील. म्हणून तुमचा काळ दुःखाचा किंवा सुखाचा असे ते बघणार नाहीत. सुखाच्या काळातही तुमच्याबरोबर राहतील आणि दुःखाच्या काळातही तुमच्याबरोबर ते राहतील. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी वेळ येईल पण तू चालणं सोडू नकोस. प्रत्येक वेळेनं ही गोष्ट होते. तू जितका आधी घाई करतोस तितकं मानसिक थकल्यासारखं वाटतं. पण हे लक्षात ठेव, तुझी वेळ येतेच. फक्त तू चालत राहिलास तर. जग कितीही पुढे गेलं तरी तुझं देह तुझी वाट बघतंय. ते टळणार नाही, चुकणार नाही. पण एक अट आहे, तू चालणं थांबवायचं नाही. तू चालत राहायचं आणि स्वामींवर विश्वास ठेवत राहायचा. नक्कीच तुला एक दिवशी यश मिळणार आहे, हे मात्र नक्कीच आहे. स्वामी भक्तांनो, तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर फक्त भिंतीला काळं करू शकतो पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात मात्र नसतं. म्हणून जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो. एक म्हणजे निंदक आणि दुसरा म्हणजे स्पर्धक. कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात आणि माणसाला पुढे घेऊन जात असतात. म्हणून भूतकाळातील चुका नक्कीच माफ करायच्या असतात पण कटच कारस्थाने करून मिळालेल्या जखमा कधीच विसरायच्या नसतात. एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशा जर कमी होतील आणि तुम्हाला कोणाकडून अपेक्षा असेल तर मग तुमचं मन हे नक्कीच मोडलं सुद्धा जाईल. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींकडून अपेक्षा ठेवा, ते सर्व काही पूर्ण करतील. मित्रांनो, समोरचा व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल ना तर तो त्रास आपण तसाच सहन करत राहिलो तर त्रास देणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त चूक ही आपली असते. म्हणून त्या व्यक्तीचा त्रास तुम्ही सहन करून घेताय ही तुमची चूक आहे, पूर्णतः तुमची चूक ठरू शकते. म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका. तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात नक्कीच जा आणि देवाकडे नक्कीच चांगल्या गोष्टी मागा आणि देवाला धन्यवाद सुद्धा करा. म्हणून पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं. म्हणूनच की काय, पाणी झाडालाच आणि लाकडालाच कधी बुडू देत नाही. अगदी आपल्या आई वडिलांसारखं. त्याचप्रमाणे झाडेही आणि ते पाणीही त्या झाडाला बुडू देत नाही. कारण ते कापल्यानंतरही त्याला ते वरती तरंगत ठेवत असतं. म्हणून जवळच्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यांमध्ये खरेपणा नक्की शोधू लागत असतो. म्हणून विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्वाची आहे. कारण सर्व काही आठवलं तर माणूस आनंदी अजिबात राहू शकत नाही. म्हणून चांगला स्वभाव असणं हा देखील गुन्हा आहे. कारण लोक आपलं कौतुक करतात की आपला वापर करून घेतात हेच कळत नाही. आणि जीवनामध्ये हे नक्कीच तुम्हाला कळायला हवं. म्हणून नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरी नारळ हे फोडल्याशिवाय आणि माणूस हे जोडल्याशिवाय अजिबात आपल्याला कळत नाही आणि ते कळणार सुद्धा नाही. म्हणून आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला आणि कधीच कोणाला वाईट साईड कधीच काही बोललो नाही. म्हणून नाव मिळवायला खूप दिवस लागतात पण नाव घालवायला काही क्षणही लागत नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टी तुम्ही नक्कीच विचार करून केल्या पाहिजे. ज्याचे कर्म चांगले आहे ना तो कधीच संपत नसतो. म्हणून कर्म तुम्ही चांगलं करत राहा आणि कर्म चांगले केले तर देवही त्याचं फळ तुम्हाला चांगलंच देणार आहे. म्हणून जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात पण देव त्यांची सत्याची बोट कधीच बुडू देत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून नाती नक्कीच जपावीत, अगदी मनापासून जपावीत. पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी मात्र आपण नक्कीच ठेवली पाहिजे आणि ती तयारी करूनच आपण त्या नात्यात नक्कीच पडलं पाहिजे. कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण लांबच राहावं. कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपल्याला आयुष्यभर टोचत मात्र नक्कीच राहतात. म्हणून नेहमी दुसऱ्यांना दोष देणं हा आपलाच एक दोष मात्र असू शकतो. कारण ती व्यक्ती कशी असू शकते आपण त्याला दोष देऊन काही फायदा नसतो, तो शेवटी आपलाच दोष ठरत असतो. म्हणून काही व्यक्ती हृदयापर्यंत जरी पोहोचल्या तरी हृदयात स्थान मिळवण्यात मात्र अपयशी ठरतात. पण तुम्ही मात्र स्वामींना आपल्या हृदयात ठेवा
आणि स्वामींची भक्ती करा. बघा, तुम्हाला कोणाजवळ जायची आणि कोणाला प्रेम मागण्याची सुद्धा गरज पडणार नाही. कारण स्वामी तुम्हाला एवढं प्रेम लावतील की तुम्हाला काही मागायची गरजच उरणार नाही. सगळं काही स्वामी तुम्हाला देतील आणि सर्व काही तुमच्याकडून घेतीलही. तेवढं तुमची सेवाही, त्यांची सेवा तुमच्याकडूनही करून घेतील. म्हणून हे लक्षात ठेवा, त्यांची सेवा ही मनापासून करा आणि मनापासून सर्व काही त्यांच्याकडे मागा. ते भरपूर काही तुम्हाला देतील. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्वाची आहे. कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्या आयुष्यात मोठे बदल घडून आणू शकते. जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री मात्र नक्कीच असते. म्हणून तुम्ही नक्कीच चांगला निर्णय घ्या आणि योग्य निर्णय विचार करून घेतला पाहिजे. म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका. कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने मात्र तुम्ही प्रयत्न करा. प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येते. म्हणून स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येणे शक्य होते आणि ते निर्माणही करू इच्छितो. म्हणून आपण चांगलेच मानले पाहिजे आणि चांगलेच वागले सुद्धा पाहिजे. म्हणून कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते आणि नक्कीच साथ देत असते. म्हणून माघार घेणे कधीही मान्य करू नका. कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न मात्र करत असतो. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र नक्कीच आवश्यक आहे. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका. कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. आणि तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून भूतकाळाचा जास्त विचार आणि भविष्याची चिंता आपल्याला जीवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही हे देखील तितकंच खरं आहे. म्हणून नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष द्या. आणि कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग निर्माण होत असतो. म्हणून प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावर विजय मिळवणे शक्य नक्कीच होत असते. कारण तुम्ही प्रयत्न कराल तेव्हाच तुम्ही कुठेतरी काहीतरी नक्कीच मिळवू शकाल. म्हणून एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि त्या सत्यात उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी. कारण दुसऱ्यांची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात येणार नाही एवढं मात्र निश्चित खरं आहे. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा. कारण वाईट काळात संघर्ष हाच एकमेव पर्याय असतो आणि संघर्ष प्रत्येकालाच करायला लागत असतो. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा आहेच. मग देवाचा चुकला नाही तर आपलाही चुकणार नाही. म्हणून अपयशाने यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग निर्माण करू शकतो. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस मात्र आपल्याला कधीच येणार नाहीत. आणि जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा. कारण साधी राहणी, उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून देते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबवू नका. कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी मात्र नक्कीच ठेवा. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा. कारण प्रतिकूल परिस्थितीच आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देते. म्हणून दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा. कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मात्र नक्कीच देते. आणि चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात हे मात्र तितकंच खरं आहे.
म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन मात्र नक्कीच जगा. आणि एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवा. आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही, कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवू न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्कीच करा. कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्या जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते. म्हणून जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा, पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडून देऊ नका, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी नक्कीच बनवू शकते. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते ते आपणास अशक्य वाटते, त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही. म्हणून असा विचार कधीच करू नका, कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट शक्य नक्कीच करू शकतो. आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या, कारण ह्याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात. म्हणून जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून नक्कीच देत असते. म्हणून त्यावर मात कशी करायची आणि जीवनात येणाऱ्या संकटांवर कशी तुम्ही मजल करायची यासाठी नक्कीच येईल यासाठी प्रयत्न करा. आणि कारण समस्यांवर मात करण्याची शक्तीच आपणास आपली स्वप्ने पूर्ण करण्यास नक्कीच मदत करत असते. म्हणून जीवनात अनुभव हा खूप महत्वाचा असतो, कारण त्यातून तुम्ही भरपूर काही शिकलेले असता. आणि हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवा, कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद देईल. म्हणून वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र नक्कीच करावे लागत असतात. म्हणून जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत मात्र ठरत असतो आणि तोच आपल्याला पुढे घेऊन जात असतो. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आपल्याला मात्र नक्कीच देत असते. म्हणून यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करा, कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर आपण यशस्वी नक्कीच मात्र होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्याला संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव मात्र मिळतो. म्हणून आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच. त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण केलीच पाहिजे आणि ती झालीच पाहिजे. तरच आपलं जीवन अति सुखाने आणि अति आनंदाने जगण्याची आपण नक्कीच आशा बाळगू शकतो. म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा की जग तुम्हाला मान देईल, तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागेल आणि ती करावीच लागते. म्हणून कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्वाचे असते आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास मात्र नीट करत असतो. म्हणून समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याचे लक्ष द्या, कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो विरोध प्रत्येक वेळेस होईलच असे नक्कीच आहे. कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला कोणती ना कोणती व्यक्ती येऊन टोकून जाते, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात तुमच्या अशाही काही लोक येतील जे तुम्हाला मदत करतील आणि ते मदत करण्यासाठी सक्षम असतील. मग त्यांच्याकडून नक्कीच मदत घ्यायला विसरू नका, कारण देवाने तुमच्यासाठी ती मदत पाठवलेली असते आणि देव तुम्हाला मदत करू इच्छित असतो. म्हणून जीवनात अपयश आल्यास निराश होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी मात्र ठेवावी लागते. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली तरी आपले विचार उच्च ठेवा, कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्येच असते. त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य नक्कीच आपण दिले पाहिजे आणि वाचनाची आवड निर्माण करा, कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगावर सामोरे जाण्याची ताकद मात्र देते आणि
प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय तुम्ही लावून घ्या. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत मात्र घेत असतो. म्हणून आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता नक्कीच ठेवा आणि पर्वता एवढे संकट जरी पुढे आले तरी त्या संकटावर मात करण्याची जिद्द ठेवा. कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थितीत हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व निर्माण नक्कीच करते. म्हणून आपल्या जीवनातील सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप गरजेचे असते. कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करतात. आणि आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करा, कारण जीवनात येणारे अडथळे हे आपल्याला माहीतच असतात असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपल्या विचारांमध्ये असणारी ताकद आपला आत्मविश्वास वाढून अडथळे दूर करण्यास मदत नक्कीच करेल. आणि आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तर मग आपण आपले ध्येय गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देतात. आणि जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे नक्कीच लक्षात ठेवा. आणि स्वामी समर्थांची तुम्ही जर सेवा करत असाल तर तुम्हाला ते माहीतच असेल की अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि स्वामी नक्कीच ते शक्यही करतात. कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न ठेवता प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच प्रामाणिकपणे केला पाहिजे. म्हणून एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो ना तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात. कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नित्य नियमाने हे प्रयत्न करत असतो. आणि सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे. तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ही निर्माण मात्र होऊ शकते. म्हणून एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे. कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास मात्र करू शकतो. म्हणून आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या. कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम मात्र नक्कीच करू शकतो. म्हणून आयुष्यात माणसे जोडायची असतील तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला शिका. आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी मात्र कधीच भासणार नाही. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो. पण असे करू नका, कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि पुढे घेऊन जात असतात. म्हणून मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान नक्कीच गाजले पाहिजे. आणि कोणतीही गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही हे मात्र निश्चित आहे. आणि जेव्हा आपणास जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जी तुम्हाला फक्त विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देईल. कारण आपले प्रयत्नच आपणास विजय मिळवून देऊ शकतात आणि तेच आपल्याला पुढे घेऊन जाऊही शकतात. म्हणून आयुष्यात नियोजनास प्राधान्य द्या, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात नक्कीच करता येते. म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च स्थान मिळवायचे असल्यास आपल्याला कित्येक वर्षांच्या संघर्षांच्या काळाचा सामना करावा लागतो. कारण साम्राज्य हे एका दिवसात उभे राहत नाही, त्यासाठी सातत्याने प्रयत्न मात्र करावे लागत असतात. म्हणून मित्रांनो, जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर दुःख असले तर उद्या सुख नक्कीच मिळेल. म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा तुम्ही प्रयत्न करत राहा आणि आपले विचार आणि आपले भवितव्य घडविण्यासाठी मदत करतात. कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते आणि त्यामुळेच संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगामध्ये जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि स्वतःमध्ये जास्त गुंगूनही जाऊ शकतो. म्हणून जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच अशी मानसिकता ठेवून प्रयत्न नक्कीच करा. कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने मात्र पूर्ण होत नाही. आणि यशस्वी व्यक्ती व्हायची असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा.
कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल नक्कीच तुमचा होणारही नाही. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि पडण्यासाठी मदत नक्कीच करेल. त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही सोडू नका आणि कधीच तुम्ही ते सोडूही नका आणि जीवनामध्ये स्वामी समर्थांची भक्तीही सोडू नका. म्हणून जशास तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व हे नक्कीच टिकून राहील आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी नक्कीच मदत सुद्धा करेल. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवी सुरुवात नक्कीच करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपणा स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य देत असतो. म्हणून आपल्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह हा आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच स्वतःपासून केला पाहिजे आणि मनापासून सुद्धा केला पाहिजे. म्हणून जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर मग असे यश संघर्षांच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संघर्ष आली व संकटे आली असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात असेल. म्हणून मित्रांनो, एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात ही मदत तुम्हालाही अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कशी आणि कधी येईल हे कोणीही सांगू मात्र शकत नाही. म्हणून एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास नक्कीच मदत होते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शन आपल्याला करत असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे मात्र नक्कीच गरजेचे आहे. म्हणून जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोड न देता हार मानणे धोकादायक आहे. आणि त्यामुळे संकटांवर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्कीच शिकवत असते. म्हणून मित्रांनो, जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फारच कमी असतात आणि फारच ते कमी लोकांना मिळतही असतात. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणं शक्य होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणत्याही त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय मिळत असते. म्हणून मेहनतीच्या बळावर आपले ध्येय साध्य करण्याची सवय लावल्यास आपण नशिबावर अवलंबून राहता प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याचे गुण विकसित मात्र नक्कीच करू शकतो. आणि यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. आणि छंद जोपासणे आवश्यक आहे. कारण छंद आपल्याला जीवनात आनंद जगण्यास मदत नक्कीच करत असतात आणि ते आपल्याला पुढेही घेऊन जात असतात. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. म्हणून कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे. कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही कार्य पूर्ण मात्र होत नाही. म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. आणि कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून नसते, तर त्यासाठी आपणास आपल्या व्यक्तिमत्वाला ठसा उमटला जाईल असे गुण आणि पात्रतेचा विकास करणे नक्कीच महत्त्वाचे आहे. म्हणून जगताना आपण सुखी जीवनाचा विचार करतो, पण कठीण काळात दुःख जेव्हा येतात तेव्हा यांना तोंड दिल्यास आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता निर्माण मात्र नक्कीच होत असते. म्हणून जगताना संघर्ष करावा लागतो हे सत्य आहे, पण त्याचबरोबर संघर्षाचा सामना करताना
संयम ठेवावा लागतो हे सुद्धा सत्य असले तरी आपला संयम ही आपली कमजोरी बनवू न देता ताकद नक्कीच बनवली पाहिजे. आणि बऱ्याच वेळा प्रयत्न करताना जग जिंकण्याची आशा सोडते, परंतु काही लोक शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हेच प्रयत्न विजय खेचून नक्कीच आणत असतात. म्हणून जीवन जगताना समस्या येतात आणि या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून स्वतःमध्ये अशी ताकद निर्माण करा की कोणत्याही समस्यांवर तुम्ही मात नक्कीच करू शकाल आणि शेवटी तुमचा जो विजय त्या प्रयत्नात नक्कीच होईल. म्हणून आयुष्य जगणे म्हणजे हे सुद्धा एक साहसाचे काम आहे. कारण आपल्याला सर्व काही मिळाले तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात आणि जर काही नसल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्यासाठी संघर्ष मात्र करावा लागत असतो. म्हणून जीवनाचा प्रवास हा अनिश्चिततेने भरला आहे. कधी सुख मिळेल तर कधी दुःखाला सामोरे जावे लागणार. त्यामुळे आत्मविश्वास वाढवून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवता नक्कीच आला पाहिजे आणि तो विश्वास ठेवा, नक्की स्वतःचं सामर्थ्य वाढेल आणि तुम्ही पुढेही जाल. म्हणून जबाबदारी म्हणजे स्वतःला सावरून जीवनातील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास स्वतःला समर्थ बनवून आपली ही जबाबदारी आहे ती यशस्वीपणे पार पाडणे होय. आणि परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे की जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून परिपूर्ण नक्कीच बनवू शकते. म्हणून कल्पनाशक्ती असल्याशिवाय कोणतेही ध्येय सत्यात उतरवता येत नाही. कारण जेव्हा आपले मन एखाद्या गोष्टीची कल्पना करते तेव्हा आपण ती गोष्ट कोणत्या आणि किंवा ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही नक्कीच करतो आणि हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून घेतात आणि नक्कीच करूनही देतात. म्हणून जीवनात चुका, अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर नक्कीच आपणास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणीही यशस्वी या जीवनात होऊ शकत नाही. म्हणून ध्येयाची पूर्तता प्रयत्न, त्याग, नियोजन, प्रत्यक्ष कृती याशिवाय अशक्य आहे. त्यामुळे तुमच्या ध्येयपूर्तीसाठी तुमचे पूर्ण समर्पण आवश्यक नक्कीच आहे. म्हणून माणसाने आणि मन हळवे असले तर चालेल पण दुबळे नसावे. कारण दुबळे मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे तुमचे जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्कांचा विषय असेल तिथे तुमचे मन कठोर करून निर्णय नक्कीच घेतला पाहिजे. म्हणून एखाद्याच भाग्यवान किंवा नशीबवान समजून स्वतःची तुलना करू नका. कारण जगात प्रत्येक व्यक्तीला मिळालेले जीवन परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार तुम्ही निर्माण केलेली तुमची छोटीशी ओळख सुद्धा तुमचे कर्तृत्व नक्कीच ठरवत असते. म्हणून जीवनात सगळ्यांना खुश ठेवणे शक्य नाहीये आणि त्यामुळे असे करताना आपलीच किंमत राहत नाही. आणि त्यामुळे योग्य निर्णय घेऊन स्वाभिमान आणि स्वतःची ओळख टिकवणे गरजेचे आहे. म्हणून दुःखात, संकटात असलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या. कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र गरज असते. म्हणून शिस्त आपल्याला हे शिकवते की वर्तमानात मिळणाऱ्या आनंदाचा किंवा क्षणिक सुखाचा त्याग केल्यास त्यांचा फायदा आपणास भविष्यकाळात चांगला करण्यास नक्कीच होऊ शकतो. म्हणून शिक्षणातून आणि पुस्तकातून मिळालेले ज्ञान माणूस विसरेल, पण जीवनातून आलेल्या अनुभवातून मिळालेले ज्ञान हे तो कधीच विसरू शकत नाही आणि कधी विसरणारही नाही. कारण ते ज्ञान त्याच्याजवळ शेवटपर्यंत असते आणि शेवटपर्यंत त्याची आठवण त्याला नक्कीच असते. म्हणून एकटेपणा हा कमजोरी नाही तर आपली ताकदही बनू शकतो. कारण जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुम्हाला तुमची ताकद लक्षात येईल आणि तसेच तुमच्या स्वतःवरील विश्वास वाढेल आणि पुढे हाच स्वतःवरील विश्वास तुम्हाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा मात्र नक्कीच देईल. म्हणून जीवनात प्रवास कधीच आपण ठरवल्याप्रमाणे होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती लक्षात घेऊन संकटांना सामोरे जावे. तसेच तिथे शक्य असेल तिथे आपला मार्ग बदलून संकट नक्कीच टाळावे. म्हणून मित्रांनो, जीवनात जगताना धाडस खूप महत्वाचे आहे आणि जेव्हा तुमच्यात धाडसी वृत्ती निर्माण होते तेव्हा तुम्ही प्रयत्न करता. कारण जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट तुम्हाला साध्य करताही येत नाही आणि तुम्ही करूही शकत नाही. म्हणून तुम्ही स्वतःचे ध्येय असे निवडा ज्यात तुम्ही इतरांपेक्षा चांगले करू शकता. कारण तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल तिथे तुमच्या गुणवत्तेचा विचार केला जाईल आणि तो विचार नक्कीच तुम्हाला पुढेही घेऊन जाईल. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा. कारण नशीब सुद्धा साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने नक्कीच उभे राहत असते आणि ते त्यांना पुढे घेऊन जात असते. म्हणून कष्ट तोपर्यंत करा जोपर्यंत आपण पाहिलेले एखादे स्वप्न आपण सत्यात उतरवत नाही. कारण वर्तमान काळात आपल्याला ही संधी नक्कीच देत असतो आणि ती संधी आपण नक्कीच त्याचं सोनंही केलं पाहिजे. म्हणून स्वतःवर असलेला विश्वास आणि ध्येयपूर्तीसाठी केलेले योग्य नियोजन तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्याचा मार्ग नक्कीच सोपा करत असतात. म्हणून आयुष्यात तुमची वेळ चांगली असेल तर तुमच्यासोबत खूप लोक असतील, परंतु जेव्हा परिस्थिती वाईट असते ना आणि वाईट येते ना तेव्हा तुम्हाला साथ देणाऱ्या व्यक्तींचा शोध तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. आणि जीवनात कुणी नाकारले म्हणून
कुणाचे श्रेष्ठत्व कमी होत नाही, कारण या जगातील प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी एकसारखी अजिबात नसते आणि प्रत्येक झाड फळ देतेच असे नाही. काही झाडे सावलीही देतात, म्हणून सावली देणाऱ्या झाडाचे महत्त्व कमी होत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यातही प्रत्येक गोष्ट प्रसंग काहीतरी शिकवून आपल्याला जात असतो. म्हणून यशाचा मार्ग हा फक्त तुमचा आणि तुमचाच असतो आणि या मार्गावर तुम्हाला स्वतःला चालावे लागते आणि तुमच्यासाठी चालणारे कोणीही नसते आणि फक्त तुम्ही ज्या मार्गावर चांगल्या पद्धतीने चालूही शकता. म्हणून जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढेच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे तो ब्रह्मांडाचा मालक आपले स्वामी समर्थ महाराज हे अजिबात कमजोर नाहीत. आपले भाग्य नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे नक्कीच आहे आणि ते आपले सामर्थ्य चांगल्या पद्धतीने लिहू शकतात, कारण ते आपल्याला सर्व काही देऊ इच्छित आहे आणि तेच आपल्याला सर्व काही आपले करता धरता फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत आणि तेच आपल्याला भरपूर काही गोष्टी देतात आणि भरपूर काही गोष्टी आपण त्यांच्याकडे मागतही असतो आणि म्हणून ते आपल्याला देतही असतात. म्हणून मित्रांनो, फक्त तुम्हाला काही मागायचे असेल तर ते फक्त तुम्ही स्वामींकडे मागा. स्वामी तुम्हाला नक्कीच देतील आणि भरभरून देतील, कारण त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी एक कायम असतात आणि भरपूर आशीर्वाद तुमच्याकडे असले तर तुम्हाला नक्कीच जीवनामध्ये भरपूर काही पुण्यही लाभते आणि पुण्य लाभले की तुम्हाला भरपूर काही गोष्टी या चांगल्या पद्धतीने मिळतात आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टींना सामोरेही जातात आणि त्या गोष्टी तुमच्यासाठी अनमोल रत्न असं घडून येत असतात. म्हणून तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींची सेवा नक्कीच केली पाहिजे आणि एकदा का तुम्ही स्वामींची सेवा केली की तुम्हाला परत स्वामी कधीच नाराज करत नाही आणि कधीच तुम्हाला दुखावतही नाही, कारण स्वामी तुम्हाला भरपूर काही देतात आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला ते सांगत असतात. म्हणून त्या गोष्टी तुम्ही फक्त स्वीकारून जीवनात तुम्ही नक्कीच त्याचा अवलंब केला पाहिजे आणि तुम्हाला नक्कीच काही गोष्टी या भरपूर काही प्रमाणात मिळतील आणि यशही भरपूर प्रमाणात मिळेल. आणि हा स्वामींचा संपूर्ण दिव्य संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि दिव्य संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. हर हर महादेव. धन्यवाद.